पटकन प्रणाम करू. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ टिमकीच्या वतीने व बाबाच्या आदेशाप्रमाणे आणि कल्याणातील सर्व सेवकाच्या सहकार्याने आजची कमेरवाडी चर्चा बैठक माननीय अशोक भाऊजी जांगळे यांच्या निवासस्थानी सुरू आहे. या चर्चा बैठकीमध्ये सृष्टी विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू कैवारी महान त्यागी बाबा दिल्लीजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसेच आपली सर्वांची मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहे, आईला सुद्धा या पालकाकडून प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्ष ठाकरे काकाजी, ज्येष्ठ सेवक सेविकीना बालगोपाल यांना माझा मनपूर्वक नमस्कार. मी माझ्यावर स्वतःवर घडलेला मी माझा अनुभव सांगतो. जेव्हा मी अनेक पदी होतो तेव्हा मला दारूचं खूप व्यसन होतं. बाकी शारीरिक दुःख किंवा कोणती जादूटोना हे वगैरे नाही, पण मला फक्त व्यसन होतं दारूचं. आता पहा, त्या पिरियड मध्ये या मार्गात जे माझ्यासोबत राहणारे जे माझे मित्र आलेले होते त्यांची मी अशी अवहेलना करत होतो. अवहेलना अशी करत होतो हे झुमझुम वाले आहे, झुमझुम वाले आहे असं मी त्यांना चिडवत होतो. पण ते मला असे कधी प्रतिउत्तर देत नव्हते. ते मला फक्त एकच शब्द म्हणत होते का बापू, आज तू या मार्गाची अवहेलना करतो, पण आज नाही उद्या तुला या मार्गात यावंच लागेल. परमेश्वरानं तसंच घडवलं. असं करता करता शेवटी माझी परिस्थिती पुन्हा अशी खालावत गेली. कामधंदा तर करत होतो, पण दारूचं व्यसन असल्यामुळे आर्थिक तंगी, पैसा पुरत नव्हता. असं करता शेवटी मी आमचे निमजे आणि तुकारामजी रामटेककर यांना म्हटलं, भाऊ मला हा मार्ग घ्यायचा आहे. तू आता कशाला मार्ग घेतो म्हणे, तू तर या मार्गाची अवहेलना करत होता म्हणे. म्हणलं नाही, म्हणलं मला मार्ग घ्यायचा. घरी बी विचार केला, हो म्हणे आपण हा मार्ग घेऊ. त्याच्यानंतर आम्ही गेलो काकाजीकडे. काकाजीनं आम्हाला विचारलं मार्गात कशाबद्दल येत आहे, काय येत आहे. त्यांना आम्ही सांगितलं सविस्तर. बापू म्हणे तुला आणखी म्हणे 1 महिने नाही, 2 महिने, 3 महिने देतो म्हणे. भगवंत कुठं उठून नाही परत म्हणे. भगवंत आज बी आपल्याच ठिकाणी आहे. तू आणखी पिऊन टाक म्हणे, जेवढी प्यायची तेवढी पिऊन टाक म्हणे. म्हणलं नाही काकाजी, बिलकुल म्हणलं आता सोडली. पहा, त्या दिवशी फक्त काकाजीने आम्हाला 3 दिवसाचे कार्य केलेले. मी सांगतो तुम्हाला, मी बर्डीवरून जेव्हा संध्याकाळी निघत होतो, जेवढ्या बी भट्ट्या रस्त्याने लागत होत्या तेवढ्या भट्टीवर थोडी दारू घेत मी आपल्या कळमण्यात येत होतो. आणि कळमण्यात शेवटी आल्याच्या नंतर सुद्धा गाडी साईडनं लावत होतो आणि आमच्या घरामागं दारू विकत होता एक सोमपूर म्हणून, त्याच्या घरी जाऊन सुद्धा मी दारू पितो. म्हणजे पहा, पण ज्या दिवशी या मार्गात घेतलं, ज्या दिवशी मी कार्यकर्त्याच्या घरून आलो आणि ज्या दिवशी संध्याकाळी जेव्हा मी ऑटो घेऊन आलो, तर मला कशी म्हणून त्या म्हणजे असं त्याची आठवण आली नाही. कसं म्हणून असं वाटलं नाही का मला आज दारू केलं पाहिजे म्हणून. पहा, भगवंताने असं करता करता मी चर्चा बैठक नको सोडत. चर्चा बैठकीत, प्रत्येक बैठकीत आमच्या ज्या गटाची जी बैठक चालते बुधवार दिवस, बैठक प्रत्येक बैठकीत जातो. असं करता करता खडा खात होतो तर काकाजी म्हणजे काकाजीला सुद्धा खडा देत होतो. त्याच्यानंतर काही असे पत्नीचे सेवक होते. राजू म्हणे तू पक्की झाला का? म्हणलं नाही झालो तू पक्की. म्हणजे काकाजीनं खर्रा कसा खाल्ला तेव्हा मला का माहित, आपल्याला तेवढा अनुभवच नव्हता ना. मग ते काकाजीला सांगायला बसले. काकाजी म्हणे हा पक्कीच नाही झाला, तुम्ही याचा पत्र जाऊ दे म्हणे. काय नाही, काकाजी तेवढे मनावर घेत नव्हते. बापू म्हणे मला फक्त 3च महिने झाले होते मार्गात यायला. 3 महिन्याचे काहीतरी कार्य चालू होते. बापू म्हणे तू आता पक्कीचे कार्य घे म्हणे. म्हणलं ठीक आहे काकाजी. थांबून जा म्हणे, त्यागाचा हवन होते. त्या पिरियड म्हणजे आपला त्याग म्हणतो षष्टीचा हवन आलं होतं. हे षष्टीचा हवन मृत्यू घेऊन त्याच्यानंतर तू त्याग घे म्हणे. म्हणलं ठीक आहे काकाजी.
त्याच्यानंतर षष्टीचं हवन वगैरे झालं, गेलो काकाजीच्या इथं. काकाजीने मला त्यागाचे कार्य, साधे कार्य दिले 7 दिवसाचे. त्याच्यानंतर त्यागामधली बी माझे अनुभव आहे. पहा भगवंत कशी परीक्षा घेते. मी संध्याकाळच्या टाइमला ऑटो घेऊन निघालो कळमेश्वरला जायसाठी. कळमेश्वरची ट्रिप होती. JSW कंपनीमध्ये मला ड्रम सोडायचे ते 5 ड्रम पेंटचे. इथून तर गेलो. आता हिवाळ्याचा टाइम असल्यामुळे दिवस लवकरच डुबते. तिथं गेलो माझी एकदम कंपनीत गेलो, माल सोडला, गाडी बाहेर काढली. गाडी ऑटोमॅटिक म्हणजे लाईटच लागत नाही. गाडी चालू होती पण लाईट चालू होत नव्हती. आता रात्रीचा वेळ, त्या पिरियडमध्ये रोड बी लहान होता तो कळमेश्वर रोड. आता म्हटलं रात्रीची वेळ, रात्री हायवे रोड लाईट असणं जरुरी असते गाडीला. मी तिथून कार्यकर्त्याला फोन लावला. काकाजी म्हणलं अशी घटना झाली. बापू म्हणते पाहायचे तर कोणी मिस्त्री असेल, तुझी त्यागाचे कार्य चालू आहे, तुला घरी येणं जरुरी आहे. म्हणलं पाहतो काकाजी, अगर जमलं तर ठीक, नाही म्हणलं गाडी लावून देईल ना मी, बसने येऊन जाईन. म्हणलं पाय तसं कर म्हणते. पण तू एक काम कर म्हणते, पहिले तिथं पाणी असेल तर म्हणलं पाणी माझ्यासोबत आहे म्हणलं पाटोलमध्ये, थोडंसं म्हणते हात तोंड धुई आणि भगवंताला विनंती कर म्हणते. भगवंताला सांग म्हणते का परमेश्वरा माझे त्यागाचे कार्य चालू आहे, माझ्या त्यागाच्या कार्यामध्ये खंडन झालं नाही पाहिजे आणि संध्याकाळी माझी झोप लागली पाहिजे. तुम्ही मला इथून घरी पोहोचून देणारे आणि माझ्या गाडीचा लाईट चालू करून देणारे तुम्ही आहे, असा शब्द परमेश्वराला सांग म्हणते. पण आम्ही तसंच केलं आणि लगेच गाडी चालू केली. ऑटोमॅटिक गाडीची लाईट चालू झाली. म्हणजे पहा भगवंत आपला किती दयाळू आहे. म्हणजे आपले त्यागाचे कार्य सुद्धा माझे खंडन नाही होते. त्याच्यानंतर 21-22 काहीतरी दिवस झाले होते, त्या म्हणजे 22वा दिवस चालू होता. त्यानंतर माझ्या गाडीमध्ये अचानक एकाएकी खूप दुखणं उठलं. अशी त्रास द्यायला लागली का राहून नव्हतं होत. पहा त्या पिरियड मध्ये परमेश्वरानं कसं मला म्हणजे माझ्या त्या खंडन नाही उचलले. आता एक पहा मला तिथे ऑटोवाल्याने सांगितलं का म्हणे तुम्ही एक काम कर म्हणे, लवंगाचे तेल भेटते म्हणजे आपल्या त्या सेंटवाले राहते अत्तरवाले, त्याच्यापासून लवंगचं तेल घे म्हणे आणि त्यालाच कापूस माग म्हणे. पहा त्या 10 रुपयाची बाटल घेतली, कापूस घेतला त्याच्यापासून आणि खिशामध्ये ठेवला. म्हणजे पहा तर माझ्या समोरून तुकारामजी रामटेककर असा सामोरून येऊनच राहिला. मी बाटल घेऊन खिशात घेऊन निघालो, तो असा सामोरून येऊन राहिला. तर मी त्याला सांगायला बसलो, म्हणलं तुकारामजी म्हणलं अशा नशीब म्हणजे दारू म्हणजे म्हणलं मी आता हे लवंगचं तेल म्हणलं त्याचा गोळ्या म्हणलं मी दाढीमध्ये दाबणार आहो म्हणलं. तो कसा म्हणते म्हणले ते त्यागाचे कार्य चालू आहे म्हणजे. म्हणलं हो. तर म्हणते काकाजीले फोन लावून विचारून घे म्हणते, त्याच्यानंतर लाव म्हणते, पहिले नको लावू. ठीक आहे म्हणलं. मी तिथून काकाजीला फोन लावला. म्हणलं काकाजी अशा नशी घटना झाली, माझी दाढ उमरली आणि म्हणलं मी लवंगचं तेल घेतलं आणि गोळ्या तिथं दाढीमध्ये लावणार आहो म्हणलं. तर म्हणे बापू खोटा नको सांग बोलशील म्हणे. म्हणलं नाही खोटं नाही बोलत, तुला लावला का लावायचा आहे म्हणे. म्हणलं नाही काकाजी अजून लावायचा आहो. तर म्हणजे लावला असं तसं सांग म्हणते. नाही म्हणलं लावला नाही, बॉटल घेतली पण खिशात आहे. ठीक आहे म्हणजे तू तो गोळ्या लावू नको, नाही तर तुझे त्याग खंडन होऊन जाईल. म्हणजे 21 का 22 दिवस झाले असेल तर तुझी पूर्ण त्या खंडन तुला सुरूपासून पुन्हा त्याग घ्यावा लागेल. तर पहा तू संध्याकाळी घरी जा म्हणते, ज्योतीतलं तेल राहते म्हणते, जे आपली रक्षा राहते म्हणते, हातावर घे आणि ते त्या गाडीमध्ये दाब म्हणते, तुझं दुखणं बंद होऊन जाईल म्हणते. घरी आलो संध्याकाळी, भगवंताची प्रार्थना केली, ते ज्योतीतलं तेल घेतलं, अंगारा घेतला आणि दाढीमध्ये दाबला तर दाढीचं दुखणं बंद झालं. म्हणजे बा परमेश्वरानं तो सुद्धा माझा त्याग खंडन वगैरे झाला. म्हणजे भगवंत पण आपल्याला दाखवते आणि रास्ता बी थोड दाखवते, दुःख बी थोड आणते आणि रास्ता बी थोड दाखवते का बापू तू या रस्त्याने नको जाऊ, या रस्त्याने जा. पण आपल्याला शेवकाले ते गोष्ट समजत नाही का भगवंत आपल्याला कशा पण तो कोण्या रूपाची, कारण का हे शक्ती अशी आहे निर्गुण निराकार आहे, हवारूपी शक्ती आहे. तो कोण्या रूपाची ना कसे आपल्याला दर्शन देईन ना कसा आपल्याला आपला रस्ता दाखवल. म्हणून या शेवकाने या गोष्टीकडे लक्ष ठेवावं. या 15 दिवसात भगवंता बोलण्यात चालण्यात व्यवहारात लेनदेन मध्ये काही चुकलो भगवंता याची मला क्षमा करा. माझे भगवान बाबा हनुमानजी मला क्षमा करतील, सद्गुरू महादेवजी बाबा जमनीजी क्षमा करतील, आई वडिलांची क्षमा करतील. एवढेच बोलून मी आपल्या 2 शब्दाला विराम देतो. सगळ्यांना माझा नमस्कार.